नमस्कार मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आणि मी जेवण करायला बसलेच होते. तेवढ्यात मला एक कॉल आला की एका सापाच्या तोंडावरून गाडी गेली आणि साप एका जागेवर शांत बसलाय. मग मी त्या ठिकाणी गेले, त्या सापाला पाहिलं. तो साप दूळनागीन जातीचा एक बिनविषारी साप होता आणि साईजला खूपच मोठा असून खूप सुंदर साप होता. तर या सापाच्या तोंडावरून गेलेली गाडी पाहून मला तर खूपच वाईट वाटलं. त्यानंतर त्या सापाला मी त्या ठिकाणावरून थोडं बाजूला घेतलं. त्याच्या तोंडावरती आणि तोंडाच्या खाली थोडीशी दगडी घुसली होती. ती दगडी काढण्यासाठी मी त्याच्या तोंडावर थोडं पाणी ओतलं आणि त्याच्या तोंडात घुसलेले ते छोटे छोटे दगड काढून टाकले आणि फडक्याने छानसं साफ करून घेतलं. त्यानंतर या सापाला एका बरणीमध्ये ठेवलं आणि मग मी घरी घेऊन यायला निघाले. तिथल्या लोकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानले, कारण त्यांनी या सापाला पाहिल्यानंतर मला कळवलं. घरी आल्यानंतर मी पाहिलं, खरंच साप खूप पूर्णपणे जखमी झाला होता. म्हणून त्याला मी हळद लावली. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी छोटे छोटे लागलेल्या जखमा होत्या. मग त्याला हळद लावली आणि ठेवले. आता साप पूर्णपणे सुखरूप आहे. लवकरच आपण त्याला निसर्गात सोडूया.